पाचोरा तालुक्यातील सालाबाद प्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे यांच्या वतीने परिसरामध्ये भरभरून पर्जन्यवृष्टी व्हावी, चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी समृद्धी व्हावी या उदात्त हेतूने गंगा दशहरा निमित्ताने ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी पर्यंत गंगा दशहरा निमित्ताने गाव नदीचं पूजन केलं जातं आणि साडीपीस, बांगड्या, मणिमंगळसूत्र, ओटीचं साहित्य देऊन कलश पूजा करून गंगा मातेला मान सन्मान देऊन कलश विसर्जित केला जातो आणि सर्वदूर पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी सुखी समृद्धी व्हावा, नद्या भरभरून वाहाव्या यासाठी संकल्प केला जातो आणि गंगापूजन केल्यामुळे दुष्काळाचं निवारण होतं आणि पर्जन्यवृष्टी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये होते असा रोकड अनुभव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी घेत असतात। परमपूज्य गुरुमाऊली दरवर्षी नाशिक येथे पंचवटीला गंगा नदीचा मान सन्मान करत असतात आणि त्यामुळे चांगला पाऊसही पडत असतो व तसेच नदीमध्ये असलेला केर, कचरा, घाण स्वच्छताही दरवर्षी हे सेवेकरी करत असतात आणि म्हणून श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने प्रत्येक गावात नदीचा मान सन्मान केला जातो। यामधून भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व लक्षात येतं की जे जे मानवाचे उपयोगाचे गोष्टी असतात त्याची आपण पूजा करत असतो आणि म्हणूनच नदीमुळे चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांच्या विहिरींना चांगल्या पद्धतीने पाण्याचा साठा राहतो। तिचे अनंत उपकार आपल्या मानव जातीवर असतात, म्हणून तिचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे। या निमित्ताने याज्ञिकी संदीप पाटील यांनी सपत्नीक मान सन्मान आणि पूजा केली आहे। यावेळी सेवेकरी रेणुका पाटील, रीता मराठे, वैशाली पाटील, पूजा आवारे, आरती पाटील आणि इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।